नमस्कार, शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। शरयूज किचनमध्ये आज आपण तिळाचीच वडी करणार आहे, पण त्याला एक छान ट्विस्ट देणार आहे, हेल्दी ट्विस्ट देणार आहे। ते म्हणजे नाचणीचे आपल्याला मस्त चिरमुरे मिळालेले आहेत, फ्लेक्स मिळतात मार्केटमध्ये। मला चिरमुरे मिळालेले आहेत, तर नाचणीचे चिरमुरे आणि तीळ ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण गुळापासून बनवलेली वडी बनवणार आहे। आता संक्रांत आलेली आहे, तर काहीतरी हेल्दी खाऊया। तीळ उष्ण असतात, नाचणी थंड असते आणि गुळ हेल्दी असतो, तर ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण मस्त वडी बनवणार आहे। त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते आपण बघू। सर्वात प्रथम आपण तीळ भाजून घेतलेले आहेत, त्याचबरोबर हे आपल्याला नाचणीचे चिरमुरे मिळालेले इतके मस्त असतात, हलके छान टेस्टी। त्याचबरोबर हा ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे आणि कुठल्याही पदार्थात किंचित मीठ घातलं की त्या पदार्थाची चव वाढते, म्हणून आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया। पॅनमध्ये सर्वप्रथम गूळ घेऊया। गूळ मी हा किसून घेतलेला आहे, ह्याचा सगळ्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते। त्याचमध्ये पुन्हा थोडासा तूप टाकायचं आहे आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे आणि त्याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे। हे एकसारखं हलवून छान त्याचा पाक करून घ्यायचा आहे। आपण ऑलरेडी तीळ भाजून घेतलेले आहेत आणि आपल्याकडे जे चिरमुरे आहेत ते पण भाजलेले आहेत, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी भाजायची गरज नाही आहे। आता आपण ह्याचा एकतारी पाक करून घेणार आहोत। पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे, हलवतच पाक बनवायचा आहे। आपला हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि असं उचलून बघायची ह्याची तार बनते। आता ही तार बनत असतानाच त्यामध्ये तीळ आणि आपले नाचणीचे चिरमुरे घालायचे आणि एकसारखं छान हलवून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करत असताना त्यात किंचित मीठ घालायचं आहे। आता आपलं हे मिश्रण काठ सोडायला लागलेलं आहे। आता आपण हे गॅस बंद करायचं आहे आणि एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण पसरायचं आहे आणि वड्या पाडायच्या आहेत। तूप लावलेल्या ताटाला असं हे मिश्रण सगळं पसरून घ्यायचं आहे। कोमट झालं की ते गोळा होतं, त्यामुळे गरम गरम असतानाच हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि थोड्याशा गार झाल्यानंतर मग त्याच्या वड्या पाडायच्या आहेत।